नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनाक्रोश मोर्चा। वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण SRA कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीतर्फे काढण्यात आलेला जनाक्रोश मोर्चा अभूतपूर्व उत्साहात आणि प्रचंड गर्दीत पार पडला। रखडलेल्या SRA प्रकल्पामुळे त्रस्त असलेल्या हजारो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रशासन आणि शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन आहिरे व वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी केलं। 35 पेक्षा जास्त SRA प्रकल्पग्रस्त संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या। नागरिकांनी घर हक्काचा कुणी हिरावणार नाही आणि रखडलेला प्रकल्प मंजूर करा, अन्यथा SRA ला कुलूप लावा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। मोर्चा दरम्यान नागरिक प्रतिनिधींनी SRA अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत रखडलेले सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची, भाडे थकबाकी त्वरित देण्याची, भ्रष्ट बिल्डरांवर कारवाई करण्याची व पुनर्वसन वेळेत करण्याची मागणी केली। तसेच शासनाने प्रकल्प ताब्यात घेऊन स्वतः पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली। आज तागायत कुठलाही पक्ष आमच्यासाठी लढला नाही, आमचा विश्वास फक्त वंचित बहुजन आघाडीवर आहे, असे प्रकल्पग्रस्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा आयोजकांनी दिला। रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत लढा सुरू राहील असंही स्पष्ट करण्यात आलं। त्यावेळी कुर्लाचे स्वप्नील जवळगेकर यांनी मोर्चात भाषण दिले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई। खूप मोठा भ्रष्टाचार सुद्धा आपण त्यांच्या निदर्शन आणून दिलाय। आता वंचित बहुजन आघाडीचे 3 प्रतिनिधी, त्याच्यामध्ये महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल आणि बेसिक असे तिन्ही मिळून, आणि ज्या ज्या विभागातून अर्ज आलेले आहेत त्यांची वेळ आपण आंबेडकर भवनला बसून त्यांचे सविस्तर मुद्दे, कारण की तुम्ही जे आता फॉर्मवर लिहून दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपण एक त्यांना बेसिक आयडिया दिलेली आहे की अशा प्रकारे प्रकल्प रखडलेले आहेत, परंतु त्यांच्याकडे सुद्धा काही फाईल्स आहेत आणि त्यांचंही म्हणणं आहे। त्याच्यानुसार आपण 2-2, 3-3 मुद्दे दिवसाला घेऊन पुढच्या हफ्त्यामध्ये संपूर्ण विषयाला घेऊन सीओची SRA 3 जणांची टीम आणि वंचितची टीम हे मिळून जे काही रिझल्ट्स येतील ते त्या सोसायटी पर्यंत पोहोचवतील। जय भीम सर्वांना। आपण सगळेजण त्या SRAच्या विषयावरती जमलो। मुळात SRA मध्ये कल्याणकर साहेब राहतात का? किंवा मुंबईतला कुठला खासदार राहतो का SRA मध्ये? मुंबईतला कुठला आमदार SRA मध्ये राहतो का? मुंबईतला कुठला नगरसेवक SRA मध्ये राहतो का? तर नाही। त्याचं कारण असं आहे की यांनी आपल्याला आपल्या हक्काच्या घरामधून उचलून एका कोंबडीच्या खुराड्यात आपल्याला टाकलेलं आहे आणि आपल्या मोकाच्या जागा बळकावलेल्या आहेत। कुर्ला विधानसभेतलं श्रमजीवी नगर या ठिकाणचं आंबेडकर भवन रस्त्यालगत होतं। आज मागच्या 4 वर्षापासून ते तोडून ठेवलेलं आहे, परंतु त्याचा कुठलाच उपाय अजूनपर्यंत झालेला नाही। टिळक नगर या ठिकाणचं 2 बुद्ध विहार आहेत, त्याचा देखील मार्ग निघाला नाही। टिळक नगर मध्ये पंचशील SRA आहे, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा व्यवस्थित नाहीये, लाईट नाहीये, गटरची सुविधा व्यवस्थित नाहीये, स्वच्छता चांगल्या पद्धतीची नाहीये। आणि आम्ही मागच्या 2 वर्षापासून या SRA ला पत्र देतोय की कुर्ल्यातल्या अनेक हनुमाननगर असेल, जे झोपड्या आहेत, मदर डेअरीच्या बाजूच्या ज्या झोपड्या आहेत, रेल्वे बाजूच्या ज्या झोपड्या आहेत, त्याचं क्लस्टर सर्वे करण्यात यावं, बायोमेट्रिक करण्यात यावं, परंतु SRA मागच्या 2 वर्ष झालं कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्याला देत नाही। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज हा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी घेऊन आलो। मुंबईचे अध्यक्ष चेतन दादा आहिरे आणि मुंबईचे महिला अध्यक्ष स्नेहलताई सोहनी आणि नव्याने झालेले मुंबईचे युवक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे। आणि हा मोर्चा इथल्या कल्याणकर साहेबांना जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत इथला वंचितचा कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी हलणार नाही। आणि शाहीर मेघानंद जाधव यांनी वामनदादाच्या लेखणीतनं इथल्या प्रशासनाला जबाब विचारलाच आहे। आणि जर मुंबईचे अध्यक्ष खाली बसतात तर आपली देखील जबाबदारी आहे। जोपर्यंत प्रशासक या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपण देखील सगळ्यांनी खाली बसायचंय। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।